साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मॅच होती. ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग. ऑस्ट्रेलियाने स्कोर केला 434. वन डे क्रिकेटमधला तेव्हाचा हायेस्ट स्कोर. कुणालाच वाटलं नव्हतं की हा स्कोर चेस होईल. साऊथ आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूम मध्ये सन्नाटा पसरला होता. पण त्यांचा ऑलराऊंडर जॅक स्कॅलिस ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि प्लेयर्सला उद्देशून म्हणाला, गाईज, आय थिंक वी हॅव डन अ गुड जॉब. ऑस्ट्रेलिया आर 15 रन्स शॉर्ट. कॅलिस बळत चार्ज करायला बोलला असेलही, पण त्याच्या शब्दांमध्ये विश्वास होता. आपली टीम रनचेस करू शकते हा विश्वास. साऊथ आफ्रिकेनं ती मॅच जिंकली. त्यांनी 438 रन्स केले. कॅलिसचा विश्वास गेम चेंजर ठरला. या 438 मॅचची आत्ता आठवण येण्याचं कारण म्हणजे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच. दिल्लीची पहिली बॅटिंग होती. भर उन्हात 264 मारला. आजवर T20 क्रिकेटमध्ये कुठल्याच टीमला एवढा स्कोर चेस झाला नव्हता. पंजाब किंग्सने करून दाखवलं. एक ओव्हर बाकी ठेवून T20 मधला रेकॉर्ड ब्रेक चेस जमला कसा? पंजाबच्या जिंकण्याचं सिक्रेट आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आधी बोलू दिल्ली कॅपिटल्सच्या इनिंग बद्दल. पहिली विकेट गेली 28 रन्सवर. दुसरी विकेट गेली 248 रन्सवर. के राहुल आणि नितीश राणाने 220 रन्सची पार्टनरशिप केली. या दोघांनी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अगदी रीतसर वापरलं. त्यात के राहुलचे 2 कॅच सुटले आणि त्याने या सगळ्या गोष्टींचा रीतसर फायदा घेतला. त्याने फक्त फोडाफोडी केली. IPL मध्ये 150+ स्कोर लावला. मुळात के राहुलच्या इंटेंट बद्दल अनेकदा चर्चा होते. के T20 मध्ये टेस्टच्या स्ट्राईक रेटने खेळतो असंही म्हणतात. या इनिंग मध्ये त्याची सुरुवात फार स्फोटक झाली नव्हती, पण दिल्लीच्या ग्राउंडवर ऊन होतं. बॉलर्स दमत होते. बाउंड्री छोट्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा फायदा सेट झालेल्या के राहुलने अगदी पद्धतशीर घेतला. त्याने त्याच्या स्ट्रेंथ बॅक केल्या आणि स्कोरिंग शॉट्स खेळत राहिला. नितीश राणाची सेंचुरी हुकली, पण त्याने 91 रन्स करत ताकद दाखवून दिली. 264 बोर्डावर लावून दिल्लीची टीम निवांत मध्ये ड्रेसिंग रूम मध्ये गेली. त्यांची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होती. पंजाबची इनिंग त्यांच्या 2 यंगस्टर्सनी सुरू केली, प्रियांश आर्या आणि प्रभ सिमरन सिंग. पहिला बॉल प्रियांश आर्याने 6 ठेवून दिला आणि पंजाबचा इंटेंट इथेच क्लिअर झाला. पंजाबच्या जिंकण्याचं पहिलं कारण हेच होतं, इंटेंट, जो त्यांच्या ओपनर्सने दाखवून दिला. जर ओपनिंगची जोडी हलक्यात आउट झाली असती तर साहजिकच बॅटिंग ऑर्डरवर प्रेशर येऊन डाव हातातून निसटला असता. पण तरीही त्यांनी रिस्क घेतली, जिंकण्याचा इंटेंट ठेवून. त्यात एक जण मारतोय म्हणून दुसरा निवांत खेळतोय अशातली गत नव्हती. दोघांनी फोडून काढलं, पण अशातच ट्विस्ट आला तिसऱ्या ओव्हरला. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर लुंगी एंगेडी फिल्डिंग करताना पडला. अगदी ॲम्ब्युलन्स ग्राउंडवर आणण्यात आली. या सगळ्यात बराच वेळ गेला, ज्यामुळे कुठल्याही टीमचं आणि खास करून मोमेंटम मिळालेल्या बॅटर्सचं कॉन्सन्ट्रेशन भंग होणार होतंच. या मोठ्या ब्रेक नंतर मॅच सुरू झाली. प्रभ सिमरनने सिंगल काढली आणि पुढचे 2 बॉल प्रियांश आर्याने 2 6 मारले. ओव्हर संपली. प्रभ सिमरन स्ट्राईकला आला. त्याने अकीब नबीला सलग 2 6 मारले. जोडीचा इंटेंट असाच होता, जिंकण्यासाठी खेळायचं. हाच इंटेंट नेहल वडेराने दाखवला, कूपर कॉलनीने दाखवला. पंजाबचं जिंकणं सोपं होत गेलं. पंजाब जिंकण्याचं दुसरं कारण होतं डॉमिनेशन. त्यांच्या इनिंगची 6वी ओव्हर मुकेश कुमार बॉलिंगला आला. मुकेश अनुभवी टेस्ट बॉलर, T20 मध्ये टेस्ट मॅच लेन टाकण्याची हुकूमत असलेला बॉलर. प्रभ सिमरनने त्याला सलग 6 4 मारल्या. एकही तुक्का नव्हता. तो मुकेश सोबत माइंड गेम खेळला आणि हवा तो टप्पा मिळवत गेला. या दोघांनी पॉवर प्ले 116 नॉट आउट या स्कोरवर संपवला. पंजाबच्या बॅटर्सने दिल्लीला चान्सच दिला नाही. जर 6 ओव्हर्समध्ये 116 होऊ शकतो तर 20 ओव्हर्समध्ये 265 सुद्धा होऊ शकतो, याची झलक इथेच दिसली. प्रियांश 17 बॉल 43 रन्स करून आणि प्रभ सिमरन 26 बॉल 76 रन्स करून आउट झाले. पण तोवर बोर्डावर 132 रन्स लागलेले. मॅच पंजाबच्या कंट्रोलमध्ये होती. डॉमिनेशन वरचढ ठरलेलं. पंजाबच्या जिंकण्याचं तिसरं कारण होतं दिल्लीच्या चुका. टार्गेट मोठं होतं, पण दिल्लीच्या बॉलर्सने टाकलेल्या बॉलिंगचं वर्णन एकाच शब्दात होऊ शकतं, स्वैर. कारण खिरापत वाटावी तसे वाईट बॉल्स यांनी दिले. थोडे नाही, 12 वाईट टाकलेत. जरा कुठं प्रेशर क्रिएट होत असेल तर यांचा बॉलर वाईट टाकायचा. बॅटरला ब्रीदर मिळायचा आणि पुन्हा तोडफोड सुरू व्हायची. त्यात मुकेश आणि अकीब हे दोन्ही पेस बॉलर्स मार खातायत हे बघून लुंगी इंजर्ड झाल्यावर दिल्लीने स्पिन टाकणाऱ्या विपराज निगमला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून घेतलं. इथं फास्ट बॉलर घेण्याचा चान्स मिस केला. भले हे दोघं मार खात असले तरी अनुभवी चमीरा हा चांगला ऑप्शन ठरला असता. पण लुंगीची जागा भरून काढेल असा प्लेअर घेतला नाही आणि चॅलेंज उभं करताना दिल्ली कॅपिटल्स कमी पडली. पण अर्थात सगळ्यात मोठ्या 2 चुका होत्या
श्रेयस अय्यरचे सुटलेले 2 कॅचेस सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून करुण नायर फील्डमध्ये आला. त्याने नेहल वडेराचा बाउंड्री लाईनवर कडक कॅच काढला. दिल्लीने मॅचमध्ये कमबॅक केलं होतंच, त्यात श्रेयस अय्यरने कव्वा उडवला. करुण नायरच्या अगदी हातात कॅच होता. नायरने कॅच सोडला. अय्यर तेव्हा फक्त 28 रन्सवर होता. त्याने पुढचा बॉल 6 मारला. त्याच्या पुढचा बॉल पुन्हा हवेत उडाला. पुन्हा करुण नायरच्या हातात कॅच गेला. त्याने सोडला. 3 बॉलमध्ये 2 कॅचेस सुटले. करुण नायरने हाताला लावलेल्या कुशन पॅडमुळे सुटले किंवा लूज झालेल्या कॉन्फिडन्समुळे सुटले, पण हे फक्त कॅच नव्हते. इथे मॅच सुटली होती. पंजाबच्या जिंकण्याचं चौथं कारण होतं श्रेयस अय्यर. त्या सुटलेल्या कॅचेस आधी अय्यरने 21 बॉल 29 रन्स केले होते, पण त्यानंतर त्याने गिअर शिफ्ट केला. कुलदीपच्या त्याच ओव्हरला 4-6-6 आले. 17व्या ओव्हरला नटराजनला फोडलं आणि तिथेच मॅचचा रिझल्ट ठरला. अय्यरने 36 बॉल नॉट आउट 71 मारला, पण महत्वाचा होता त्याचा कॉन्फिडन्स. ज्या वेळी त्याचे कॅचेस सुटले त्याच्या पुढच्या बॉलला त्याने उचलून शॉट खेळला. त्याने स्वतःची स्ट्रेंथ बॅक केली आणि कॅच सुटल्याने बॅकफुटला गेलेली दिल्लीची टीम मोठा शॉट खाल्ल्याने आणखी गणली. अय्यरचा बॅटिंगचा फ्लो, त्याची जागेवरून मोठे शॉट्स खेळण्याची सहजता, याचं उत्तर दिल्लीच्या एकाही बॉलरकडे नव्हतं. प्रभ आणि प्रियांशने दिलेला स्टार्ट थंड डोक्याच्या अय्यरने फिनिश करून दाखवला. पण पंजाब किंग्सच्या जिंकण्याचं सिक्रेट होतं त्यांचा माइंडसेट. मॅच संपल्यावर प्रियांश आर्याने सांगितलं की पहिली इनिंग झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये रिकी पॉन्टिंगने सगळ्या टीमला सांगितलं, जर आपण आपला बेस्ट गेम खेळलो तर आपण जिंकू शकतो. पंजाबने हीच गोष्ट केली. त्यांना रन्स करायचे होते. त्यांनी रिक्वायर्ड रन रेटचं प्रेशर न घेता केले. 2 कॅचेस सुटल्याने समोरच्या प्लेअरने नॉट आउट 150 मारलेला. IPL हिस्ट्रीमधल्या सगळ्यात मोठ्या रनचेसचं आव्हान पुढे होतं. पण पहिल्या इनिंग्समध्ये बॉलर्स फटके खात असतानाही पंजाबच्या प्लेयर्सचे खांदे पडले नाहीत. त्या खांद्यांनी प्रेशर कॅरी केलं. 1 ओव्हर हातात ठेवून 265 रन्स केले. त्यांनी मॅच जिंकायची तयारी फर्स्ट इनिंग मध्येच केलेली, कारण त्यांचा माइंडसेट तगडा होता. वी डिझर्व टू लूज असं म्हणणारा दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल आणि पहिल्या इनिंग मधली बॅटिंग बघून आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त 1 रन जास्त करायचा आहे असं स्वतःला सांगत राहणारा पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर. फरक होता माइंडसेटचा, जिंकण्याचा.